नमस्कार मंडळी, मी शेखर काकडे. मी विद्या काकडे. मी बिल्वा काकडे. आम्ही साधारणतः गेले 10 वर्ष झुरिकमध्ये वास्तव्यास आहोत आणि उद्या दिनांक 16 जानेवारी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा स्वित्झर्लंड दौरा होत आहे. तर आमच्या वतीने आणि तमाम मराठी बांधव भगिनी जे स्वित्झर्लंडमध्ये वास्तव्यास आहेत त्यांच्या वतीने मी त्यांचे भरपूर स्वागत करतो आणि त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या दौऱ्यासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी, मी महेश विरादार, मूळचा लातूरचा, सध्या स्वित्झर्लंडमध्ये राहत आहे. आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब स्वित्झर्लंडला येत आहेत हे कळल्यानंतर खूप आनंद झाला. आम्हा सर्वांतर्फे साहेबांचे स्वित्झर्लंडमध्ये मनापासून स्वागत करतो आणि पुढील दौऱ्यास खूप खूप शुभेच्छा. आपले नेतृत्व आम्हाला नेहमीच प्रेरणादायी राहो ही सदिच्छा व्यक्त करतो. जय महाराष्ट्र. नमस्कार, मी अमोल सावरकर, बृहद महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडचा अध्यक्ष. मी मूळचा पुण्याचा, सध्या जेनेवा येथे वास्तव्यास असतो. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे उद्यापासून दावोस दौऱ्यावर स्वित्झर्लंडमध्ये येत आहेत. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून ज्युरिक येथे उद्या मराठी समुदायाला ते भेटणार आहेत याचा आम्हाला खूप आनंद वाटला. बृहद महाराष्ट्र मंडळ स्वित्झर्लंडतर्फे माननीय मुख्यमंत्री यांना त्यांच्या सर्व उपक्रमांकरता खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी कीर्तिमालिनी गद्रे. मी मूळची कल्याण महाराष्ट्र इथून आहे. आता माझं इंडियन निवासी ठाणे येथे आहे आणि मी स्वित्झर्लंडमध्ये 2006 पासून राहत आहे. आल्यापासून मी इथे महाराष्ट्र मंडळाबरोबर वेगवेगळ्या प्रकारची कामं करत आहे, वेगवेगळ्या पदांवर कामं करत आहे. आणि यावेळेला मला आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचं स्वागत करण्याची संधी मिळत आहे. तो पूर्णपणे कार्यक्रमाचं आयोजन करण्याची संधी मिळत आहे. मी खूप खूप आभारी आहे आणि मी खूप उत्सुक पण आहे उद्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत करायला. आणि मला खूप आनंद आहे की ज्या ठाण्यामधून मी येते किंवा ज्या ठाण्यामध्ये माझं वास्तव्य आहे तिथूनच श्री एकनाथजी शिंदे यांनी पण त्यांचं करिअर सुरू केलेलं आहे. आणि आम्ही खूप सगळे खुश आहोत आणि आम्ही खूप वाट बघतोय आणि भेटूयाच उद्या लवकर झुरिक विमानतळावर. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.